एससीबीसी अंतर्गत दिलेल्या आरक्षणाविरोधात आणि समर्थनार्थ याचिका करण्यात आलेली आहे। हायकोर्टामध्ये त्यावरती सुनावणी सुरू आहे। एससीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावरती मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे। या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। एससीबीसी अंतर्गत दिलेल्या आरक्षणाविरोधात आणि समर्थनार्थ याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावरती सुनावणी सुरू आहे। या सुनावणी संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडनं। प्रशांत, काय माहिती द्याल? श्वेता, 3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आजच्या दिवसभरात येणार आहे। एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं मुंबई उच्च न्यायालयात आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा पूर्ण पीठ बसलंय, अर्थात 3 न्यायाधीशांचं बेंच बसलंय। त्यामुळे ही सुनावणी सगळ्यात महत्त्वाची आहे। जी आरक्षणाची संविधानाच्या आदेशानुसार जे आरक्षण निश्चित झाले टक्केवारी 52%, त्याला उल्लंघन करणारा हा एससीबीसीचा कायदा आहे, जो महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांचं जे नवी मुंबईमध्ये आंदोलन संपलं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी केलेला हा कायदा आहे। पण हा कायदा पूर्णपणे घटनाबाह्य आहे आणि हा कायदा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी हायकोर्टात ही पूर्ण बेंच समोर सुनावणी सुरू आहे। या सुनावणीमध्ये प्रदीप संचती हे मराठा समाज मागास नाहीये याचिकाकर्त्यांचे वकील यांचा अत्यंत आग्रही युक्तिवाद सुरू आहे की मराठा समाज हा मागास नाहीये, त्यामुळे मराठा समाजाला मागास ठरवून एससीबीसी आरक्षण देणं हे अत्यंत चुकीचं आहे। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सुद्धा आपला मुद्दा हा जोरात मांडलाय की राज्यात 28% मराठा आहेत आणि त्यातले 25% गरीब आहे, म्हणजे 3% हे जरी गरीब नसले तरी त्यासाठी म्हणून 25%वर अन्याय करू नये, हा अत्यंत आग्रही युक्तिवाद बिरेंद्र सराफ यांनी केलाय। आणि हाच आता महत्वाचा आहे, म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सवाल जवाब या सुनावणीवर सुरू आहे की तुम्हाला जर का आता 2 रिझर्वेशन आहे, काही पात्र मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, असा प्रदीप संचेत यांचा युक्तिवाद। एकंदरीत आजचा दिवस जो आहे हा एससीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या 10% आरक्षणावर हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय। पूर्ण पीठ जरी बसलं असलं तरी आज निकाल मात्र लागणार नाही। आज दिवसभर ही सुनावणी होऊ शकते आणि यातल्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा अजून 2 तारखा होऊ शकतात आणि यानंतरच याचा निकाल लागू शकतो। पण मराठा आरक्षण याची ही अंतिम लढाई आता मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली असं म्हणायला नक्कीच हरकत नाही। सुनावणी सुरू राहणार आहे। यातले जे अपडेट समोर येत आहेत ते आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना अत्यंत व्यवस्थित सांगणार आहोत। श्वेता, बरोबर आहे प्रशांत। मात्र एससीबीसी अंतर्गत मराठा समाजाला 10% देण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात कोणी काय याचिका दाखल केल्या होत्या? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत की या आरक्षणाला जो आव्हान देणारा जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 6 याचिका दाखल झालेल्या आहेत आणि 6 याचिकांच्या माध्यमातून अर्थात या याचिका ज्या आहेत त्या एससीबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये की मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा 2 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत दाखल झालेल्या सर्व 6 याचिकांचा क्लब करून पूर्ण बेंच समोर याची सुनावणी ही एकत्रित सुरू झाली आहे। न्यायमूर्ती रवींद्र गुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार, न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानं जरी ही सुनावणी सुरू झाली असती तरी या पूर्ण बेंचच्या माध्यमातून एससीबीसी कायदा जो राज्य सरकारने तयार केला याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारा हा कायदा आहे। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगू की एससीबीसी कायदा हा घटनाबाह्य आहे असा आक्षेप याचिकेत जरी असला तरी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारा हा कायदा राज्य सरकारनं तयार केला होता। हा मराठा समाजाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी याचिकाकर्त्यांचा मराठा समाज मागास नाही हा मुद्दा खोडून काढताना एक महत्वाचा युक्तिवाद आता हायकोर्टात केलेला आहे की राज्यात 28% मराठा समाज आहे आणि या 28% मधला 25% मराठा समाज हा मागास आहे। हा महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा युक्तिवाद मागास म्हणण्यापेक्षा गरीब आहेत हा युक्तिवाद जो त्यांनी केलेला आहे आणि ते गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आणि याचमुळे त्यांना एससीबीसी अंतर्गत जो कायदा आहे त्याला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हे मिळणं हा त्यांचा वैध अधिकार आहे, हा युक्तिवाद सुरू केला आहे। युक्तिवाद दोन्ही बाजूंनी जोरात आग्रही सुरू झालेले आहेत। विषय महत्वाचा आहे की हा कायदा रद्द करण्यात येईल का हा कायदा मान्य करण्यात येईल आणि यानंतरच पुढची लढाई जी आहे आता जी नुकतीच काही दिवसावरी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं त्यानंतर हैदराबाद गॅझेटला आदेश देणारा जो GR निघालेला आहे त्या GRला आव्हान देणारा सुद्धा याचिका दाखल झाल्या आहेत। त्याच्यावर मात्र सोमवारी सुनावणार आहे। आज मात्र एससीबीसी हाच विषय महत्वाचा आहे
सगळ्या याचिका क्लब करून ही एकत्रित सुनावणी सुरू आहे. बरं, 2 प्रकारे आरक्षण तुम्हाला सध्या आहे असं जे निरीक्षण न्यायमूर्तींनी आता नोंदवलं त्याबद्दल काय सांगाल? आता 2 प्रकारे आरक्षण म्हणजे की एक तर एसीबीसी दिलेलं आहे, आणखी त्यानंतर तुम्हाला परत 10% हे अतिरिक्त आरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा सवलती आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वसतिगृहाच्या माध्यमातून त्याही देण्यात आलेल्या आहेत. जर का एकाच समाजाला इतक्या वेगवेगळ्या प्रकारे जर का आरक्षण देण्यात आलंय म्हणजे की जातनिहाय आरक्षण तुम्हाला हवंय का अर्थनिहाय आरक्षण हवंय हा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे आणि हाच कोर्टाचा सवाल हा सगळ्यात महत्वाचा मानला जातोय. कारण सगळ्यात शेवटी कसं आहे की कोर्टाचे निरीक्षण कोणत्या आधारावर राज्य सरकार हे पाऊल उचलतंय या आधारावर कोर्टाने घेतलेले निरीक्षण. कारण आपल्याला माहिती आहे की 52% या सगळ्या विषयामध्ये जर का आपण बघितलं तर संविधानाचा जर का आपण आधार घेतला तर 52% जे आहेत ते 52% जे आरक्षण आहे पूर्णपणे ते आरक्षण उल्लंघन मात्र महाराष्ट्रात झालेलं आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची सध्याची टक्केवारी जर का बघितली जी कोर्टात समोर आलेली ती 72% आहे. बरं, त्याच्यामध्ये 13% एसटी आहे, नंतर 19% म्हणजे ओबीसी आणखी मराठा या दोघांच्या आरक्षणाची टक्केवारी जर का बघितली तर ती आत्ताच 72% झालेली आहे. जर का ती 72% झाली. प्रशांत, थोडंसं थांबवते, आपण बोलूयातच या संदर्भात. मात्र यात मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी ऐकूयात. व्ही.पी. सिंग साहेबांनी जेव्हापासून हा मंडळ आयोग ऍक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोच आहे. आमचं तर फार सुप्रीम कोर्टातील 9 सन्माननीय न्यायमूर्तींच्या बेंच समोर ही आमची केस गेली आणि तिथून त्यांनी ते आहे त्याला व्यवस्थित चाळणी लावून ते आमचं ओके करून घेतलं. आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या वेळेस खानविलकर साहेबांच्या समोर आम्हाला जावं लागत, तिथं जावंच लागतं. ह्या ज्या लढाया आहेत नाही त्या सुरूच राहतात. छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली आणि पुन्हा आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, बोला. श्वेता, 3 महत्वाचे मुद्दे आहे की सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा समावेश करीत एक नवीन 10% मराठा आरक्षण लागू केलंय. हा एक मुद्दा ज्यामुळे आरक्षणाची संख्या 72% पर्यंत पोहोचली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची मर्यादा जी आहे ती 50% मर्यादा आहे आणि इतर कायदेशीर अडचणी यामुळे निर्माण झाल्या. यामुळेच हे आरक्षण खरं तर वादग्रस्त ठरलंय. मग त्या आरक्षणामध्ये एसीबीसीचा जो आदेश देण्यात आला होता त्या एसीबीसीचा जो कायदा करण्यात आला होता त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 2 आव्हान मुंबई हायकोर्टात आहे. एक म्हणजे की एसीबीसी कायद्याला दिलेलं आव्हान म्हणजे मराठा समाजाला देण्यात आलेलं 10% आरक्षण आणि दुसरं म्हणजे हैदराबाद गॅझेटचा GRला दिलेलं आव्हान त्याची सुनावणी सोमवारी आहे. पण आज एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला जे 10% आरक्षण देण्यात आलंय हे पूर्णपणे कायदाबाह्य आहे, घटनाबाह्य आहे आणि एकाच समाजाला वेगवेगळ्या प्रकारे 2 पद्धतीने आरक्षण देण्याचा हा घाट घातला जातोय. अशा प्रकारचे गंभीर आक्षेप या पूर्ण याचिकेत करण्यात आलेले आहेत आणि याचमुळे ही याचिका महत्वाची ठरते. कारण 3 गोष्टी याच्यात महत्वाची आहे. एकीकडे जरी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारा जरी हा कायदा असला तरी कायदा करण्याची गरज काय हा सवाल कोर्टानं त्यांच्या इनडायरेक्टली उपस्थित केलाय. कारण जर का तुम्ही त्यांना आरक्षण देण्यासाठी शिक्षणामध्ये राखीव ठेवण्यासाठी जर तुम्ही तरतूद महामंडळाच्या माध्यमातून केलेली आहे तर मग पुन्हा याची गरज का? म्हणजे दुहेरी आरक्षण पद्धतीचा फायदा एकाच समाजाला का तर एक्सप्लेन करा. आणि याच मुद्द्याचा योग्य जो प्रतिवाद जो आहे तो महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केलाय की राज्यात 28% मराठा समाज आहे पण या 28%तला 25% मराठा समाज हा गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे आणि ही अधिकृत आकडेवारी टक्केवारी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या निरीक्षणातून समोर आलेली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मराठा समाजाला सक्षम करण्यासाठी शिक्षण आणि नोकरी या दोघांमध्ये त्यांना अधिक प्राधान्य देण्यासाठी म्हणून एसीबीसीचं आरक्षण राज्य सरकारनं जो कायदा देऊन केलेला आहे ते अत्यंत योग्य आहे. हाच त्यांचा युक्तिवाद जो आहे हा अत्यंत आग्रही आहे आणि आक्रमक सुद्धा आहे. हे आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूमध्ये सुद्धा अशाच प्रकारची सरकारने आरक्षण दिलं होतं पण तेही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिल्यामुळे ते अजूनही पेंडिंग आहे, लागू करण्यात आलं नाही आहे. त्याच धर्तीनंतर आपल्या देशामध्ये दुसरं राज्य आहे महाराष्ट्र की महाराष्ट्रात सुद्धा या प्रकारचं सुद्धा या आरक्षणावरला लढाई सुरू झालेली आहे. अर्थात ही लढाई कायद्याची आहे. ही जसं छगन भुजबळ आता थोड्यापूर्वी आपण तू छगन भुजबळ यांचं म्हणणं ऐकवलं. छगन भुजबळ यांनी जसं सांगितलं की आमची लढाई ही आता कायद्यासाठी जाते, कोर्टात वर्षानुवर्ष आम्ही जातोच आहे. कारण सगळ्यात शेवटी काय श्वेता माहितीये का की लोकशाहीमध्ये
सरकार लोकांमधल्या घटकांसाठी निर्णय घेऊ शकतं, पण त्या निर्णयाला सर्टिफाय मात्र न्यायव्यवस्थाच करू शकते. आणि न्यायव्यवस्था जी सर्टिफाय करते ती अर्थातच 1949 साली जे आपलं संविधान तयार झालं, 1950 साली जे आपलं संविधान लागू झालं, त्या आधारावरच करते. त्यामध्ये असलेल्या तरतुदींचा समावेश हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मानला जातो. कारण आपल्या देशामध्ये 18 पगड जातींचा समूह आपण म्हणतो. महाराष्ट्रात अधिक 12 पगड जाती आहे, 18 पगड जाती आहे. त्या सगळ्याच कॅटेगरीच्या म्हणजे त्या भटक्या जमाती असतात, अनुसूचित जाती असतात, अनुसूचित जमाती असतात, इतर मागासवर्गीय असतात, विशेष मागासवर्गीय असतात, विमुक्त जाती असतात, बंजारा पारधी असतात आणि या सगळ्या पलीकडे जाऊन अर्थसंकल्पीय दुर्बल वर्ग हा सुद्धा अजून एक महत्वाचा वर्ग आहे. त्यामुळे या 18 पगड जातींचा बॅलन्स सांभाळण्याचं सगळ्यात महत्वाचं काम जे आहे हे कायद्याच्या आधारावर न्यायव्यवस्था करतं. आणखीन त्यांनाच दिलासा देण्याचं काम हे लोकशाही म्हणून राज्य सरकार करतं. पण राज्य सरकारने केलेला कायदा किंवा घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये चॅलेंज करता येतो. भुजबळ यांच्या बोलण्यातली व्यापकता सगळ्यात महत्वाची आहे. अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. आता पुन्हा एकदा ही लढाई सुरू झालेली आहे. श्वेता. बिलकुल प्रशांत, या सगळ्या सविस्तर आणि महत्त्वाच्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.